आता याला नाव काय द्यायचं तेच काही मला सुचत नव्हतं. पण आपण जेव्हा गणपती आपल्याकडे येतात 11 दिवसाचे, त्यावेळेस जेव्हा पहिल्या दिवशी प्रसादासाठी बनवतो ना, म्हणजे जे उंदरावळ, आता आमच्या इकडं तर उंदरावळच म्हणतात याला, आणि आम्ही तर लहानपणी उंदरच म्हणायचो. आणि आत्ताही तसं म्हणजे लेकरंही म्हणतातच. मग आता हे 2-3 नमुन्याचे केले होते मी, म्हणजे जसे सोपे पडतात तसं. आणि मग म्हटलं रोज रोज वरण भात भाजी पोळी असं खाऊन कंटाळा आला होता. मग काहीतरी वेगळं आणि त्यातल्या त्यात गोड, आणि लेकरांना प्रचंड आवडले हे, त्यामुळंच मी अशा प्रकारे करून घेतलं होतं. आणि इकडं आदण ठेवले पहा मी. आता इलेक्ट्रिक शेगडीचा आधीच वापर करत होतात आम्ही, पण आता जरा गॅसचा तुटवडा झाला आहे, तर आणखीच थोडासा वापर वाढवला आहे मी. वेळ लागला म्हणलं, पण हेच ऑप्शन चांगला आहे. कारण ऐन टायमाला जर लाईट वगैरे गेली तर, आणि गॅस जर नसला तर खूपच पंचायत होईल. त्यामुळं आता आदण आल्याच्या नंतर म्हणजे चांगली उकळी येऊ द्यायची यायला, आणि मग नंतर हे टाकून घेतले मी. आता रेसिपी सोपीच आहे, असं काही हे नाही, पण चला केलं होतं आणि शूटही केला होता, तर चला म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करा. त्यानंतर यामध्ये दूध टाकले, भरपूर असं दूध टाकले मी, आणि म्हणजे फुल क्रीमी दूध आहे त्यामुळं छान लागते हे. आणि नंतर मग साखर टाकली. आता गुळातही छान लागते, पण आमच्या इथं तर गुळाची आवडत नाहीत, खास करून आहोत ना, त्यामुळं मग मी साखरच घातली यामध्ये. आणि मग थोडीशी इलायची टाकली. आता बडीशोप खोबर वगैरे छान लागते, पण ते लेकरांना आवडते की नाही, की आणि लेकरं खात नाहीत, त्यामुळंच मी काही टाकलं नाही, स्किप केलं ते. पण छान लागलं असतं तेही टाकलं तर. आणि गणपतीच्या वेळी तर आपण हमखास सगळं काही टाकतो, पण आमच्या इथं एवढं असं आवडत नाही बडीशोप आणि खोबर, ते कचकनमध्ये लागते त्यामुळं. असंच मग तर पहा इकडं आपले हे आता उंदराळं किती छान झालेत, मस्त झालेत. थोडंसं याला म्हणजे सारखं असं हलवत राहावं लागते, कारण बुडाला खूप लवकर चिकटल्या जाते. माझंही थोडंसं चिटकलं होतं, पण एवढं काही करप वगैरे त्यात काही म्हणजे त्याचा फ्लेवर आला नाही. मग सगळ्यात मी आता थोडेच केले होते, एवढे काही जास्त नाही, पण छान झाले होते आणि लेकरांना खरंच खूप आवडले. आणि मी हे इकडं करते तोपर्यंत आमच्या इकडं असा काही प्रकार झाला होता. आता हे रोजचंच आहे, काही ना काही म्हणजे शांत बसली म्हणजे काहीतरी यामध्ये होणारच मग असं. आणि आम्हाला काही शाळेला वेळही नसतो, जेव्हा मन होईल तेव्हा आमची शाळा असते. मग अशा प्रकारे आपले हे उंदराळ तयार झाले होते. आणि त्यावरती तुपाची धार टाकली की खरंच खूप छान लागते, मस्त तुपासोबत सगळ्यांनी एन्जॉय केले. आणि सिंपल असा आज जेवणाचा मेन्यू होता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हां, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.